नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। 6व्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। आता उपोषण नाही, समोरासमोर लढाई होणार। मनोज जरांगेंकडून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा। मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत येण्याची तयारी करणार। मराठा समाजाची राज्यात पुन्हा एकदा बैठक बोलावणार, मनोज जरांगेंचा इशारा। उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगेंना उपचारासाठी नेण्यात आलं। जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार। पालघरमधील शिंदे गटाचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात 4 जणांना अटक। अशोक धोडींचा सख्खा भाऊ मात्र फरार। वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या आरोपींचा सहभाग असल्याचा पालघर पोलीस अधीक्षकांचा खुलासा। अशोक धोडी यांच्या कुटुंबियांचे पोलिसांवर गंभीर आरोप। मुख्य संशयित आरोपी अविनाश धोडी यांना पोलीस चौकीतून पळवण्यात पोलिसांचा हात असल्याचं धोडी कुटुंबियांचा आरोप। परभणीत वंचित बहुजन आघाडीचा विशाल मोर्चा। सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकडे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ हा मोर्चा। दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरण। सोमनाथ यांच्या आईकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा। पोलिसांवर गुन्हे दाखल होत नाही, याला मुख्यमंत्री जबाबदार, सोमनाथ यांच्या आईचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी अंबादास दानवे संतापले। सोबतच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी प्रवेश नाकारल्याने दानवेंचा संताप। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये डीपीडीसीची बैठक सुरू। पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक। लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या राज्यातील महिलांच्या खात्यावर पाठवण्यात आल्याचा प्रकार। लातूर, सांगलीतून 1171 खात्यांवर पैसे पाठवल्याचा उघड। खोट्या कागदपत्रांची तपासणी होऊन कारवाई होणार, पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांची माहिती। मालवणच्या राजकोट किल्ल्यात 15 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात होणार। साधारणतः 2 महिन्यात हा पुतळा उभारला जाईल, सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती। धुळ्यात कॅफे हाऊसमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराच्या विरोधात कारवाईचा बडगा। भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह पोलिसांची कॅफेवर छापेमारी। कॅफेमधील तरुणी पोलिसांच्या ताब्यात। हमीभावानं सोयाबीन खरेदीचा उद्या शेवटचा दिवस। केंद्राबाहेर वाहनांच्या लांब रांगा। सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शासकीय सोयाबीन खरेदीची उद्या शेवटची मुदत। नोंदणी केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर एकच गर्दी। नाशिक जिल्ह्यात सोयाबीन विक्रीसाठी 4275 शेतकऱ्यांची नोंद। लातूरमध्ये हमीभाव केंद्रांना पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी। हमीभाव केंद्राला दुसऱ्यांदा दिलेल्या मुदतवाढीचा उद्या अंतिम दिवस। नोंदणी न केल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा माल पडून। अंबेजोगाईच्या घाटनांदूर शिवारात सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। आज शेवटची तारीख असल्याने केंद्रावर वाहनांच्या रांगा। सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीची उद्या शेवटची तारीख। नाफेड केंद्रावर वाहनांच्या रांगा। हजारो शेतकरी सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत। मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क। महापालिकेच्या 2 रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना। सांगली जिल्ह्यात जीबीएस रुग्णसंख्या 6 वर। रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर। सिंधुदुर्गातील कणकवली एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत एसटी बस रोखून धरल्या। जळगावच्या एरंडोलमधील बस स्थानक परिसरात ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन। एसटी दरवाढ विरोधात कार्यकर्त्यांनी तासभर बसेस रोखून धरल्या। पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरमध्ये ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन। एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक। महामार्गावर वाहनांच्या रांगा। सांगलीत प्रीपेड वीज मीटर विरोधात ठाकरे गटाचं सर्वपक्षीय धरणे आंदोलन। प्रीपेड मीटर सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी आर्थिक अन्यायकारक ठरणार असल्याचा आरोप करत प्रीपेड वीज मीटरचा निर्णय रद्द करण्याची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक। गायीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या केसगळती प्रकरणी उद्या आयसीएमआरचा अहवाल होणार। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती।
जळगावच्या बोदवड तालुक्यातील मौजे मनमोडी येथे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह सर्व ग्रामस्थांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. मंत्री गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटलांनी भेट घेऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आश्वासन. कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच फ्रीस्टाईल हाणामारी. 5 ते 6 जणांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ही झाली फ्रीस्टाईल हाणामारी. हाणामारीचं कारण स्पष्ट. नाशिकच्या येवला तालुक्यातील निमगड मड ग्रामपंचायतीमध्ये 75 लाखांचा अपहार. तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सहकार दिंडीला सुरुवात. शहरात निघालेल्या सहकार दिंडीने सर्वांचं लक्ष वेधलं. जळगावात विशेष पोलीस महानिरीक्षकांची बैठक संपन्न. 51 डीवायएसपींकडून भुसावळमधील पोलीस पॅटर्नचा अभ्यास. एम्प्लॉई ऑफ द मंथ पुरस्कार राबवणार. नाशिकमध्ये फायर ऑडिट नसणाऱ्या इमारती होणार सील. अशा इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला जाणार. फायर ऑडिट रिपोर्ट 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या नोटीसमधून अल्टिमेटम. जिल्हा परिषदेच्या गुणांकनांमध्ये नाशिक विभागात जळगाव 3ऱ्या स्थानी. ग्रामीण घरकुल, पंतप्रधान आवास, रमाई, मोदी आवास योजनेसह विविध योजनांसह आस्थापनांच्या कामगिरीद्वारे जिल्हा परिषद निहाय गुणांकन. गोंदियातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या प्रयत्नांना यश. 8 वर्षभरापासून थकीत असलेली संगणक तसंच ही रक्कम जी आहे ती मिळाली. लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीने नष्ट. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य ती काळजी घ्या असं आवाहन. अमरावती जिल्ह्यात 153 कोटींची विकास कामं प्रशासकीय मान्यतेविना रखडली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे 30 तर पाटबंधारे विभागाचे 15 कोटी अडकले. बुलढाण्याच्या टुंकी गावात सरपंच गावची लाडकी लेक योजनेचा शुभारंभ. नववधूंसाठी ग्रामपंचायतीचा स्तुत्य असा उपक्रम. योजनेतून नववधूच्या कुटुंबियांना 10,000 रुपयांची मदत मिळणार. जळगाव जिल्ह्यात आरटी अंतर्गत प्रवेशासाठी 3,168 जागांसाठी 7,966 विद्यार्थ्यांची नोंदणी. मुदतवाढ मिळणार नसल्याने 2 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्याचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यात 128 शाळांमधील जागांवर आरटी अंतर्गत प्रवेश होणार. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार. सांगली एसटी विभागातील कार्यालयात स्वच्छता मोहीम. महापालिकेच्या सहकार्याने 1.5 टन कचरा संकलित. 100 ते 125 कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम. कराड येथे अतुल मुळीक यांच्या संग्रहित शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन. पश्चिम महाराष्ट्र विभागाकडून भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात 100 शस्त्र ठेवण्यात आली. दिव्यांग बांधवांसाठी मोटर चलित 3 चाकी सायकल वाटपाचं येवल्यात मोफत तपासणी शिबिर. तर छगन भुजबळांच्या विशेष प्रयत्नांमधून तसंच सामाजिक न्याय विभाग, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने 3 चाकी सायकलचं मोफत वाटप होणार. साताऱ्याच्या डॉक्टर जान्हवी इंगळेने एकाच वेळी 12 वेगवेगळ्या योगासनांमध्ये प्रस्थापित केला विश्वविक्रम. 12 आसनांमध्ये वेगवेगळा होल्डिंग टाइम ठेवत अमेझिंग ऑलिम्पियाड कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या 4थ्या क्रीडा महोत्सवाला सुरुवात. क्रीडा महोत्सवात 4,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. बालविकास विभागाकडून आरंभ कार्यक्रमाअंतर्गत वाशिममधील अडोळी येथे बालकांना मार्गदर्शन. गर्भवती महिला आणि बालकांसाठी आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचं आयोजन. बुलढाण्यात वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी इंग्रजी कादंबरी लिहित समाजासमोर आदर्श. प्रज्वल पाटीलच्या अचाट बुद्धिमत्तेचं सर्वत्र कौतुक. व्हिक्टोरीज हिडन डिफिटला ऑनलाईन मार्केटमध्ये मोठी मागणी. कोल्हापूरच्या सनगड तालुक्यातील दुंडगेमध्ये पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणी. सौर प्रकल्पासाठी 16 हेक्टर जमिनीची कब्जेपट्टी. तर ग्रामस्थांमध्ये असंतोष. चंद्रपुरात ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थी भोजन निर्वाह भत्त्यापासून वंचित. शासनाने दखल न घेतल्यास ओबीसी नेत्यांकडून 5 तारखेला आंदोलनाचा इशारा. जळगावच्या गणेशनगर भागातील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई. पालिकेकडून वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरावर हातोडा. घर पाडू नका, आम्हाला मुलं नाहीत, आम्ही कुठे जायचं. वृद्ध दाम्पत्याकडून पर्यायी व्यवस्था करण्याची विनवणी. चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात व्यापारी आक्रमक. व्यापाऱ्यांनी थेट अतिक्रमण कारवाईच्या वाहनाखाली झोपून केला निषेध. जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप.
रत्नागिरीत माघी गणेशोत्सवानिमित्ताने गणपतीपुळे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिरात फुलांची सजावट, मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात दुमदुमली मेडशी नगरी. खंडोबा महाराज यात्रेनिमित्त उत्सव समितीच्या वतीने भव्य महाप्रसादाचं वाटप, आठवडाभर हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. रावेरच्या खानापुरात कनिफनाथ मंदिर संस्थानाच्या वतीने पंचम यात्रा महोत्सवाला सुरुवात, 3 दिवस चालणार यात्रोत्सव. यात्रा महोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा, कनिफनाथ आणि दत्त मंदिर विद्युत रोषणाईने झगमगलं. जेजुरीमध्ये श्री स्वामीमय सेवा ट्रस्टच्या वतीने स्वामी समर्थांच्या मूर्तीचं भव्य मिरवणूक, शोभायात्रेवर जेसीबीतून फुलांचीही उधळण. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील वनोजा गावातील संत्रा बागेला परदेशी गुंतवणूकदारांची भेट, नेदरलँड आणि अमेरिका येथील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेतली. गोंदिया जिल्ह्याच्या सडकअर्जुनी तालुक्यातील मनेरी परिसरात मका लागवडीकडे कल, परिसरात 1875 हेक्टर क्षेत्रावर लागवड, धानाला लागवड म्हणून शेतकऱ्यांकडून मक्याला पसंती. नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी आणि तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, मात्र गहू जोमात. थंडीमुळे गव्हाला पोषक वातावरण, तर गव्हाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना अपेक्षा. केळीच्या दराची जोरदार मुसंडी, बाजार समितीत केळीचे दर हे 1000 रुपयांवरून 2200 रुपये प्रति क्विंटलवर. महाकुंभ आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केळीच्या दरात सुधारणा. नागपूरच्या टिपू सुलतान चौकातून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक, एटीएस आणि यशोधरा नगर पोलिसांची कारवाई. आरोपींनी भारतीय पासपोर्टवर बांगलादेशात प्रवास केल्याची माहिती.